प्रथम आपल्या सर्वांना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर, सर्वात प्रथम उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाची उत्सवमूर्ती दिलकर सर. खरं तर मी एवढं घाई करलो, आमचं थोडं शटडाऊनचं काम पण चालू होतं आणि सरांनी एक मेसेज टाकलेला आणि त्यांनी टाकलं नंतर मेसेज, तरी पण मी येणारच होतो. तर अमोनिया प्लॅन्टबद्दल जर सांगायचं झालं तर एक 6 ते 9 महिन्याचा माझा अनुभव आहे. आता तुम्ही तर बराचसा अनुभव शेअर केला असेल सरांबद्दल. खूप सारा प्रत्येकाने आपलं आपलं मनोगत व्यक्त केलं असेल. तर मला असं म्हणावं असं वाटतं की शिकावरून भाताची परीक्षा. माझा आवाज पण थोडं वॉल्यूम वाढवत आहे. लास्टपर्यंत माझा आवाज येतो असंही हॅलो हॅलो असू दे. ठीक आहे. ते इतका वेळ थांबले हीच मोठी गोष्ट आहे. तर मला आधीच लागलं. आजपासून कदाचित हा माईक सुद्धा पंधेरकर सरांच्या याची वाट बघत राहील, मला असं वाटतंय. कारण की जसं मगाशी म्हटलं की शेतावरून भाताची परीक्षा घेतली जाते ना, तसा माझा 6-9 महिन्याचा अनुभव होता. पण जर तुम्ही मला असं आवर्जून म्हणावं वाटेल, खास करून प्रोडक्शन डिपार्टमेंटसाठी, की ज्यावेळी दसरा प्रोग्राम सेलिब्रेट व्हायचा तेव्हा त्यात मोलाचा वाटा हा पंधेरकर सरांचाच असायचा जास्तीत जास्त. आणि मी हे बघितलेलं आहे. आणि खरोखरच हे प्रत्येक जे काही कोविडमध्ये मास्क देण्यापासून छोटे मुवमेंट ज्या आहेत बारकाईने ते बघायचे, लक्षपूर्वक त्यात लक्ष घालायचे आणि सक्सेसफुली त्या गोष्टी मार्गी लावायचे. तर खरोखरच पंधेरकर सर एक रसिक आणि दयाळू प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. आणि त्याच्यात त्यापेक्षाही जास्त सांगायचं झालं तर कलात्मकता त्याच्यात खूप आहे. तर हे व्यक्तिमत्व आज आपण कदाचित त्यांना निरोप देणार आहोत. आणि एवढंच म्हणेन की निरोप येथून हॅलो मी एवढंच म्हणेन सरांना की निरोप येथून घेत आहात, आला सेवानिवृत्तीचा बोलावा. निरोप येथून घेत आहात, आला सेवानिवृत्तीचा बोलावा. हृदयामध्ये तुमच्या प्रती कायम राहील आमच्या सर्वांच्या आठवणींचा ओलावा.